महिनाभर चाललेली महाराष्ट्र विधानसभेची धामधूम आता थांबली आहे। कोणाच्या पारड्यात विजय तर कोणाच्या पारड्यात पराजय आला। प्रचंड मेहनतीने काहींनी विजय खेचून आणला तर काहींच्या मेहनतीवर पाणी फेरलं गेलं। रात्रीचा दिवस एक करून कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्याला आमदार करण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली। काहींचा वेळ आणि पैशाचं चीज झालं तर काहींचा पैसा पाण्यात गेला असंच म्हणावं लागेल। प्रचंड मेहनतीनंतर मिळालेल्या विजयाची चवही तशी वेगळीच। असाच एक विजय नाशिक मध्यच्या देवयानी फरांदे यांनी अगदी खेचून आणला। स्वतःतील आत्मविश्वास आणि कार्यकर्त्यांच्या बळावर सलग 3दा त्या नाशिक मध्यच्या आमदार झाल्या। विधानसभा निवडणुकीतला त्यांचा विजय कसा झाला याचं संपूर्ण विश्लेषण आजच्या व्हिडिओत आपण पाहणार आहोत। नमस्कार, मी पियुष आणि तुम्ही पाहत आहात बोल घेवडा। व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। नाशिक मध्यच्या जागेसाठी महायुतीत तिकिटासाठी बरीच चढाओढ पाहायला मिळाली। बीजेपीच्या विद्यमान आमदार असतानाही नाशिक मध्यच्या तिकिटासाठी बरेच सस्पेन्स निवडणुकीच्या आधी पाहायला मिळाले। बीजेपीच्या पहिल्या यादीतही देवयानी फरांदे यांचं नाव नव्हतं। तिकीट मिळेल की नाही या धाकधुकीपासून ते तिसऱ्यांदा आमदार हा प्रवास देवयानी फरांदे यांनी पार केला। रात्रंदिवस पायाला भिंगरी लावून संपूर्ण मतदारसंघ कमी दिवसात पिंजून काढला। आपण कामाच्या जीवावर निवडून येऊ हा आत्मविश्वास फरांदे यांनी वेळोवेळी व्यक्तही केला होता। नाशिक मध्यची निवडणूक बऱ्यापैकी विकास या मुद्द्यावरच लढली गेली, पण इतर मुद्देही बरेच चर्चेत राहिले। ड्रग्सच्या मुद्द्याने बऱ्यापैकी रान उठवलं होतं। रस्ते आणि होणारी ट्रॅफिक हाही मुख्य मुद्दा या निवडणुकीत पाहायला मिळाला। हिंदू मुस्लिम करण्याचाही बराच प्रयत्न या मतदारसंघात झाला। देवयानी फरांदेंसमोर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वसंत गीतेंनी चांगलीच टफ फाईट फरांदेंना दिली। देवयानी फरांदे 17,856 मतांनी विजयी झाल्या। या मतदारसंघात 57% मतदान झालं। जुन्या नाशिकचा परिसर आणि मुस्लिम बहुल परिसर कोणाला साथ देतो याची धाकधूकही उमेदवारांना होतीच। गंगापूर रोड, कॉलेज रोड आणि महात्मा नगर हा उच्च वर्गाचा परिसर कोणाच्या मागे उभा राहतो यावरही इथला उमेदवार ठरणार होता। एकूण 22 फेरींमध्ये इथली मतमोजणी पार पडली। पहिल्या फेरीत देवयानी फरांदे तर दुसऱ्या फेरीत वसंत गीते हे आघाडीवर राहिले। त्यानंतर सलग 4 फेऱ्या देवयानी फरांदेंना लीड मिळाला। त्यानंतरच्या 2 फेऱ्यांमध्ये वसंत गीते आघाडीवर राहिले। पहिल्या 10 फेरींमध्ये बऱ्यापैकी टफ फाईट दोघांमध्ये रंगली होती, पण त्यानंतर हळूहळू लीड वाढवत फरांदेंनी विजयाकडे वाटचाल केली। 22 पैकी 16 फेऱ्यांमध्ये देवयानी फरांदे तर 6 फेऱ्यांमध्ये वसंत गीते आघाडीवर होते। शेवटच्या फेरीमध्ये वसंत गीतेंनी आघाडी घेतली, पण देवयानी फरांदे यांचं लीड तोडणं त्यांना काही शक्य झालं नाही आणि शेवटच्या टप्प्यात फरांदे विजयी झाल्या। शेवटच्या राऊंड पर्यंत अटीतटीची लढत या मतदारसंघात पाहायला मिळाली। 2014, 2019 आणि 2024 असे सलग 3दा देवयानी फरांदे यांनी नाशिक मध्यच्या जागेवर बीजेपीचा झेंडा फडकवला। मागच्या 10 वर्षात बऱ्यापैकी काम करण्याचा प्रयत्न त्यांनी केला, पण येणारे 5 वर्षही त्यांच्यासाठी महत्त्वाचे असतील। नाशिक मध्य मतदारसंघात अजूनही बऱ्याच समस्या आहेत, त्या सोडवण्याचा प्रयत्न विद्यमान आमदार नक्कीच करतील। अतिक्रमणे, ड्रग्सचा असलेला नाशिकला विळखा, स्मार्ट सिटी अंतर्गत रस्त्यांचे कामं, कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर जुन्या नाशिकचा विकास, मुंबई नाका, द्वारका, गोविंदनगर, शालिमार, एमजी रोड या परिसरात होणारी रोजची वाहतूक कोंडी सोडवण्याचं मोठं कामही येणाऱ्या 5 वर्षात त्यांच्या समोर असेल। तसेच संदर्भ रुग्णालय, सिव्हिल हॉस्पिटल याचाही कायापालट करण्याचं काम त्यांच्या समोर असेल। सर्व प्रश्न पुढच्या 5 वर्षात सोडवलेले असतील अशी अपेक्षा नाशिककरांची नक्कीच असेल। देवयानी फरांदे यांनी विधानसभा निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर लढली। त्यात त्यांनी स्मार्ट सिटी अंतर्गत झालेले कामं, अनधिकृत बांधकामांवर केलेली कारवाई, मेळा बस स्थानकाचा केलेला कायापालट, हुतात्मा कान्हेरे मैदान म्हणजेच गोल क्लबचं केलेलं सुशोभीकरण असे अनेक पूर्ण झालेले प्रकल्प लोकांपर्यंत नेण्याचा प्रयत्न केला। नाशिक मध्यच्या जनतेने त्यांच्यावर पुन्हा एकदा 5 वर्षासाठी टाकलेला विश्वास ते सार्थ ठरवतील अशी आशा। पुढे तुम्हाला काय वाटतं? नाशिक मध्य मतदारसंघात आणखी कुठले कामं आहेत जे येणाऱ्या 5 वर्षात पूर्ण होतील ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा।